नमस्कार विद्यार्थ्यांनो, कसे आहात सर्व? तर आता आपण शिकायला सुरुवात करायची, बरोबर आहे? तर तुम्ही म्हणाल मी काय शिकवणार आहे? तर हे चित्र पहा. हे चित्र पाहिल्यानंतर तुम्हाला कशाचा बोध होतो? तर तुम्हाला इथे दिसते की काही जण योगा करत आहेत, बरोबर आहे? हे योगाचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला दिसत आहेत. आता बऱ्याच जणांना योगाविषयी ज्ञान असेल काय? आपल्याला शाळेमध्ये योगा ताससुद्धा आपला होतो, तर त्या तासाला तुम्हाला योगाचे प्रकारही टीचरने शिकवले असतील आणि योगा का जीवनामध्ये महत्त्वाचा आहे हे सुद्धा तुम्हाला ज्ञान असेल. पण तरीसुद्धा आपण आळस करतो, योगा करायला आपण आळस करतो. पण योगा करण्यासाठी आपण आळस नाही केला पाहिजे, कारण की आपल्या जीवनामध्ये व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. आपल्या शरीराला तरतरी, नवीन उत्साह या योगा व्यायामामुळे आपल्याला मिळतो. तर हे जे योगाचं व्यायामाचं आपल्या जीवनातलं जे महत्त्वाचं स्थान आहे हे पूर्वीपासून आहे. 10,000 वर्षापासून योगा ही परंपरा आपल्याकडे आहे. पण आपण जीवनामध्ये इतके गुंतून गेलो आहोत, इतके कामामध्ये गुंतून गेलो आहोत की स्वतःसाठी आपण वेळ देत नाही. पण स्वतःसाठी जर वेळ दिला तरच आपण काम करू शकू, तरच आपल्यामध्ये ताकद राहील, हे आपल्याला समजलं पाहिजे. मग दिवसातला 1 तास तरी आपण आपल्या शरीराला व्यायामासाठी दिला पाहिजे. आता हे जे व्यायामाचं महत्त्व आहे हे आपल्यालाही माहिती आहे, पण आपण मात्र त्याकडे काय करतो? दुर्लक्ष करतो, बरोबर आहे? आपण आळस करतो. पण जर आपण योगा केला तर आपल्या शरीरामधला जो सुंदर असा बदल आहे तो आपल्याला जाणवेल आणि आपल्या कामामध्ये आपल्याला काय होईल? उत्साह मिळेल. आता हे योगाचं महत्त्व आहे ते संत तुकडोजी महाराज यांनी आपल्याला कवितेच्याद्वारे सांगितलं आहे. तर आपण कविता पाहणार आहोत. संत तुकडोजी महाराजांची कविता आहे 5वी, व्यायामाचे महत्त्व. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज राष्ट्रसंत येते, बरोबर आहे? त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी दिली गेलेली आहे. आता ह्या संत तुकडोजी महाराजांनी आपल्याला ह्या कवितेमध्ये काय सांगितलं आहे की व्यायामाचं महत्त्व सांगितलं आहे, की व्यायाम आपल्या जीवनासाठी किती महत्त्वाचं आहे. बघा, आपण व्यायाम केला तरच आपण काम चांगल्या प्रकारे करू शकू. त्यानंतर आपलं जीवनसुद्धा दीर्घ आयुष्य लाभेल आपल्याला. आता हे व्यायामाचं महत्त्व काय बरं आहे? आपल्याला तर माहिती आहे व्यायामाचं महत्त्व काय आहे, पण संत तुकडोजी महाराज आपल्या कवितेच्याद्वारे काय आपल्याला व्यायामाचं महत्त्व, कोणतं आपल्याला व्यायामाचं महत्त्व सांगतात? त्यांचा उद्देश काय आहे? तर त्यांचा उद्देश हाच आहे की आपण व्यायाम केला पाहिजे आणि व्यायाम केला तरच आपलं शरीर कसं राहील? निरोगी राहील, आपल्याला कोणताच आजार होणार नाही. पण आज लोक व्यायाम करत नाहीत, त्यामुळे वेगवेगळ्या आजारांना सामोरे जातात. आता पाहूया, बघा, आधी कवीचा परिचय पाहूया. संत तुकडोजी महाराजांचा परिचय. ते राष्ट्रसंत आहेत. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. त्यांचं पूर्ण नाव आहे माणिक बंडोजी ठाकूर. त्यांचा जन्म आहे 1909 ते 1968. संत कवी आहेत ते, समाजसुधारक आहेत. अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यांसारख्या समाजविघातक गोष्टींवर हल्ले चढवून त्यांनी देशभक्ती, अहिंसा व आत्मसंयम यांचे पाठ दिले. आता हे संत तुकडोजी महाराज आहेत. त्यांचं नाव काय? पूर्ण नाव काय? माणिक बंडोजी ठाकूर. त्यांचा जन्म किती साली झाला आहे? 1909 आणि त्यांचा मृत्यू 1900 किती साली झाला आहे? किती बोलता तुम्ही? 1968, बरोबर? 68, 1968. तर ते संत कवी आहेत, समाजसुधारक आहेत. त्यानंतर अंधश्रद्धा जी समाजातली अंधश्रद्धा तिला त्यांनी विरोध केलेला आहे. जातीभेदाला विरोध केलेला आहे. धर्मभेद आहेत आपल्या समाजामध्ये, त्याला विरोध केलेला आहे. यांसारखे जे समाजविघातक आहेत. आणि समाजविघातक म्हणजे काय? तर समाजाला घातक, समाजाचा नाश करणाऱ्या या गोष्टी आहेत. म्हणजे अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यासारख्या गोष्टी जर आपण
ह्यासारख्या गोष्टींचं पालन केलं तर समाजाला ह्या घातक ठरणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्यांच्यावर त्यांनी हल्ला चढवलेला आहे आपल्या साहित्याच्या माध्यमातून. नंतर त्यांनी लोकांमध्ये देशभक्ती निर्माण केलेली आहे, अहिंसा, हिंसा न करणं आणि आत्मसंयम. आत्मसंयम म्हणजे आपल्या स्वतःवर नियंत्रण ठेवणं, कंट्रोल. आत्मसंयम म्हणजे आपल्या आत्म्यावर संयम ठेवणं. बघा आपल्याला बऱ्याच वेळेला आपल्याला शाळेमध्ये पण यासारखे धडे पण असतात. आत्मसंयम म्हणजे आपल्या स्वतः शरीरावर नियंत्रण ठेवलं पाहिजे तरच आपण प्रगती करू शकतो. आता पुढे गावागावातून गुरुदेव सेवा मंडळे स्थापन केली. या कार्याबद्दल जनतेने त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला. अनुभव सागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत. बघा गावागावातून त्यांनी काय केलं, गुरुदेव सेवा मंडळे स्थापन केलेली आहेत. प्रत्येक गावामध्ये त्यांनी काय केलं आहे, गुरुदेव सेवा मंडळे स्थापन केली आहेत. आणि या कार्याबद्दल त्यांना जनतेने काय दिलं आहे, उपाधी दिली आहे. कोणती उपाधी, राष्ट्रसंत अशी उपाधी त्यांना मिळालेली आहे. त्यांनी त्या उपाधीने त्यांचा गौरव केलेला आहे. त्यानंतर त्यांनी कोणकोणती पुस्तकं त्यांनी लेखन केलेलं आहे आणि त्यांची ती पुस्तकं प्रकाशित पण झालेली आहेत. मग अनुभव सागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी पुस्तके त्यांची काय झाली आहेत, प्रकाशित झाली आहेत. आता पुढे बघा अजून काय, तर शिक्षण, भेदाभेद व अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सेवा स्वधर्म समभाव याविषयी कळकळीचे आव्हान करणारा, अज्ञानी जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणारा त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ खेडोपाडी आदराने वाचला जातो. बघा त्यांनी जो ग्रंथ लिहिला ग्रामगीता, लक्षात ठेवा. त्या ग्रंथामध्ये त्यांनी कशाचं वर्णन म्हणजे काय काय त्या गोष्टी आहेत, तर शिक्षणाचं महत्त्व सांगितलेलं आहे. भेदाभेद म्हणजे आपण भेदाभेद नाही केला पाहिजे. अस्पृश्यता निर्मूलन म्हणजे लोक जातीभेद मानतात, अस्पृश्य मानतात समाजातल्या काही लोकांना, तर त्या अस्पृश्यते निर्मूलनबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. नंतर अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे नाहीसे करणे. नंतर स्वच्छतेचं महत्त्व त्यांनी सांगितलेलं आहे. नंतर सेवा स्वधर्म भाव म्हणजे आपण सेवेलाच आपला धर्म मानला पाहिजे. याविषयी त्यांनी कळकळीचं आव्हान केले लोकांना. कळकळीने ह्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. आणि त्यांची जी भूमिका आहे, अज्ञानी जनता अज्ञानी आहे, ज्ञान म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचं त्यांना ज्ञान नाही, मग ते ज्ञान त्यांनी आपल्या ग्रंथाच्याद्वारे त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे वात्सल्ययुक्त भावना आहे, प्रेमाची भावना आहे. या प्रेमाच्या भावनेपोटी त्यांनी लोकांना लोकशिक्षण दिलेलं आहे. आणि हा लोकशिक्षण देणारा ग्रंथ कोणता आहे, ग्रामगीता. आणि हा जो ग्रंथ आहे तो लोक खेडोपाडी आदराने वाचतात. बघा तुम्हालाही वेळ मिळाला तर तुम्ही हा ग्रंथ वाचा. मानवी जीवनातील व्यायामाचे महत्त्व प्रस्तुत कवितेतून कवीने स्पष्ट केलं आहे. आपल्या जीवनामध्ये व्यायामाचं महत्त्व खूप आहे, बरोबर आहे. आणि जर आपण व्यायाम केला तरच आपण निरोगी छान सुंदर जीवन जगू शकतो. आता तुम्ही म्हणाल की व्यायाम म्हणजे काय, तर व्यायाम म्हणजे काय, फक्त शारीरिक व्यायाम नाही तर मनाचाही व्यायाम झाला पाहिजे. आणि योगामुळे आपला शारीरिक आणि मानसिक दोन्ही व्यायाम होतो, बरं. मन पण सुंदर होतं, ताजं तरतरीत होतं आणि आपलं शरीरसुद्धा तरतरीत होतं, शरीरसुद्धा तंदुरुस्त होतं. आणि त्याचबरोबर व्यायाम केल्यामुळे आपण भरपूर प्रमाणात आपण पाणी आपल्याला जातं, त्यानंतर भरपूर प्रमाणात आपल्याला जेवणसुद्धा जातं. तुम्ही ज्यावेळेला योगा कराल, 1 तास तुम्ही योगा कराल तर तुम्हाला भरपूर भूक लागेल बघा, आणि झोप येणार नाही. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला थकवा येणार नाही, आळस येणार नाही. आपल्याला सारखी झोप येत असते, बऱ्याच वेळेला कंटाळा येत असतो आपल्याला काम करण्याचा. पण व्यायाम केल्यामुळे काय होईल, आपल्या जी डोळ्यावरची जी झोप आहे सारखी येणारी ती निघून जाईल. म्हणजे खूप मेहनत केल्यानंतर सुंदर अशी झोप येईल.
पण सारखी जी झोप येते, थकवा येतो, त्यानंतर काळस येतो काम करण्याचा, तो अजिबात येणार नाही. तुम्ही संध्याकाळीसुद्धा किती दमला असाल तरीसुद्धा तुम्हाला काम करण्याची ताकद तुमच्यामध्ये योगामुळे राहील. त्यामुळे व्यायामाचं जीवनात खूप महत्त्व आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला खूप चाललंसुद्धा पाहिजे. 45 मिनटं आपल्याला चाललं पाहिजे, म्हणजे आपल्या शरीराचा व्यायाम चांगल्या प्रकारे होतो. असे व्यायामाचे जे सगळे प्रकार आहेत, त्या प्रत्येक प्रकारातून आपल्या शरीराला व्यवस्थितरित्या काय मिळते, ताकद मिळते, तरतरी आपल्या शरीरामध्ये येते. हेच महत्त्व संत तुकडोजी महाराजांनी आपल्याला कवितेच्याद्वारे सांगितलेले आहे. आता पाहूया कविता. व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र. आळस वैरी मानिला सर्वत्र, सर्वतोपरी. व्यायाम विन सात्विक भोजन, तेही मारी विकारी होऊन. व्यायामे होय अग्निदीपन, अन्न पचन सहजची. व्यायामे जडत्व जाई धुरी, व्यायामे अंगी राहे तरतरी. रक्तव्यवस्था उत्तम शरीरी, वाडे विचारी संजीवपन. व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होय दीर्घायू. व्यायामहीन पित्त कफ वायू, जजर करीती अत्यंत. व्यायामे वाढे प्रतिकार शक्ती, स्वावलंबनाची प्रवृत्ती. व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती, कार्य करण्याची. आता ही कविता तुम्हाला समजली, बरोबर आहे. आता आपण कविता वाचली, आता आपण कवितेचा जो अर्थ आहे तो समजून घेऊया. बघा, पहिल्या कडव्यामध्ये काय दिलेले, व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र. आळस वैरी मानिला सर्वत्र, सर्वतोपरी. व्यायाम आरोग्यदायी मित्र, म्हणजे व्यायाम हा आपल्या आरोग्यासाठी कसा आहे, मित्रासारखं आहे. आरोग्यदायी म्हणजे आरोग्याचा मित्र आहे. म्हणजे आपण व्यायाम केला तर आपलं शरीर सुंदर राहतं, आपलं आरोग्य चांगलं राहतं. त्यामुळे व्यायामाला आपला मित्र माना. हे ध्यानी ठेवावे सूत्र. सूत्र म्हणजे महत्त्वाचा विचार, बरोबर आहे. आपल्या जीवनामध्ये व्यायाम हा आपल्या मित्रासारखा आहे, त्याला आपला मित्र माना. हे सूत्र आहे, हा महत्त्वाचा विचार आपण लक्षात ठेवा. कितीही वेळ कमी असला तरीसुद्धा वेळात वेळ काढून आपण व्यायाम केला पाहिजे. म्हणजे रोज सतत आपण असे काही प्रकार आहेत की ते सहज आपण काम करताना सुद्धा होऊ शकतात. म्हणजे उदाहरण सांगायचं म्हणलं तर बघा, वज्रासन. तुम्ही जेवल्यानंतर, बरोबर, जेवल्यानंतर तुम्ही वज्रासन करू शकता. म्हणजे हा एकच असा आसन आहे की तुम्ही जेवल्यानंतर तो करू शकता. इतर जी आसनं आहेत ती करण्यासाठी आपल्याला 3-4 तासांचा कालावधी लागतो. म्हणजे जेवल्यानंतर तुम्ही 3-4 तास तुम्ही नंतर योगा करायचे. जेवल्यानंतर लगेच योगा तुम्ही करू शकत नाही. पण वज्रासन असा प्रकार आहे की तुम्ही जेवल्यानंतर लगेच करू शकता. म्हणजे कसं काय, तर जेवल्यानंतर काय करायचं, गुडघ्यांवर बसायचं, बरोबर आहे. गुडघे खाली टेकायचे आणि बसायचे. जसे नमाजला बसतात बघा, तसं तुम्ही बसायचे. म्हणजे काय होतं, पोटावर ताण पडतो आणि पोटावर थोडा ताण पडल्यामुळे काय होतं, आपल्या शरीरातली जो गॅस असेल तोही निघून जातो. आणि दुसरी गोष्ट, आपलं अन्न जे आपण खाल्लं आहे ते पचायला काय होतं, मदत होते. म्हणजे असे काही प्रकार आहेत की तुम्ही ते इतर वेळेला करू शकता. म्हणजे वज्रासन तुम्ही जेवल्यानंतर लगेच करू शकता. त्यानंतर हाताच्या पायांच्या एक्सरसाइज तुम्ही इतर वेळेला पण काम करताना करू शकता, बरोबर आहे. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर सूर्यनमस्कार जरी नुसता केला तरी सूर्यनमस्कारामध्ये बरेचसे प्रकार येतात. तर एक सूर्यनमस्कार म्हणजे सूर्यनमस्कार 7-8 वेळा केला तरी बरेचसे प्रकार तुमचे फक्त सूर्यनमस्कारमध्ये होऊन जातात. मग मी असं म्हणते की तुम्हाला जर वेळ कमी असेल तर असं काही प्रकार तरी करा, पण या व्यायामाला, योगाला आपला काय माना, मित्र माना. कारण की तो आरोग्याचा काय आहे, मित्र आहे, हे लक्षात ठेवा. आता आळस वैरी मानिला सर्वत्र. बघा, आळस हाला काय म्हणलेलं आहे की आळस हा माणसाचा शत्रू आहे, बरोबर आहे. कारण की आळस आला तर सगळी कामं तशीच राहतात आणि आपली कामं पूर्ण होत नाही. आणि जर आपण काम केलं नाही तर आपली प्रगती होऊ शकत नाही. तर आळसाला सगळीकडे वैरी मानलेलं आहे, बरोबर आहे.
बघा, आळस वैरी मानला सर्वत्र, सर्वतोपरी, सर्व प्रकारे, सर्वतोपरी म्हणजे सर्व प्रकारे, सगळीकडे आळस काय आणलाय? वैरी मानलाय. मग व्यायाम जर केला तर आळस नक्की येत नाही, 100%. तुम्ही योगा केला तर बघा तुम्हाला आळस अजिबात येणार आहे. रोज तुम्ही सतत योगा करत असाल तर तुम्हाला जराही कंटाळा येणार नाही. करून पहा. जर काही जण करत असतील तर त्यांना माहितीच आहे, पण जर काही जण करत नसतील तर त्यांना कळेल की आपण योगा जर सतत केला, व्यायाम जर सतत केला, सतत जर चाललो भरपूर, तर आपल्याला अजिबात आळस येत नाही. आता पुढे, व्यायाम विना सात्विक भोजन, तेही मारी विकारी होऊन, व्यायामे होय अग्निदीपन, अन्नपचन सहजची. बघा, व्यायाम विन म्हणजे काय? व्यायामाशिवाय सात्विक भोजन. आता सात्विक भोजन म्हणजे काय? तर सकस भोजन. म्हणजे आता सकस भोजनामध्ये काय येतं? चपाती, भाजी, डाळ, भात, पालेभाज्या, बरोबर आहे. हे सकस भोजन आहे, पौष्टिक असं जेवण आहे, जे आई घरी बनवते आणि व्यवस्थित सुंदररित्या स्वच्छपणाने जे भोजन बनलं जातं आणि जे आपल्या शरीरासाठी महत्त्वाचं असतं त्याला आपण सकस भोजन म्हणतो. डाळ, भात, भाजी, चपाती, बरोबर. तर सकस भोजन तुम्ही कितीही खा, पण तुम्ही व्यायाम करणार नाही तर त्या सकस सात्विक अशा जेवणाचा तुमच्या शरीराला काहीच उपयोग होणार नाही. पण जर तुम्ही व्यायाम करत असाल आणि तुम्ही साधं भाजी भाकरी जरी खाल्ली तरी तुमचं शरीर कसं राहील? तंदुरुस्त राहील. म्हणजे सात्विक भोजन तुम्ही नियमित खात असाल पण व्यायाम करत नसाल तर आपल्या शरीराला जी ताकद मिळायला पाहिजे ती योग्यरित्या मिळणार नाही. म्हणजे व्यायामाशिवाय सात्विक भोजन कसं आहे? निरर्थक आहे. त्यामुळे व्यायाम आणि भोजन ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तेही मारी विकारी होणं. विकार म्हणजे काय? तर आजार, बरोबर आहे. जर तुम्ही सात्विक भोजन खाल्लं आणि व्यायाम केला नाही तरी तुम्हाला आजार होतील. म्हणजे व्यायामाशिवाय जेवण कितीही चांगलं खाल्लं तरीसुद्धा आजार आपल्याला होऊ शकतो. पण आपण व्यायाम केला आणि जेवण चांगलं जेवलो तर आपल्याला आजार होणार नाहीत. त्यामुळे व्यायाम जीवनामध्ये महत्त्वाचा आहे. व्यायामे होय अग्निदीपन. अग्निदीपन म्हणजे काय? तर अग्निदीपन म्हणजे आग प्रज्वलित करणे. आपल्या पोटामध्ये बघा आपल्याला भूक लागते. भूक लागल्यानंतर बघा आपल्याला कंट्रोल होत नाही भूक, बरोबर आहे. आपल्याला काही खायला दिलं त्यावेळेला तरी चालतं, पण आपल्याला खूप भूक लागते. म्हणजे आग प्रज्वलित होते आपल्या शरीरामध्ये आणि मग जेवल्यानंतर ती आग काय होते? शांत होते. आता बरेच जणांचं म्हणणं असतं की मला भूकच लागत नाही आणि भूक नाही लागत त्यामुळे आपण खात नाही आणि नाही खाल्लं तर आपलं शरीर कसं होतं? अशक्तपणा आपल्या शरीरामध्ये जाणवतो. मग आपल्याला भूक म्हणजे आपल्या आतमध्ये आग प्रज्वलितच होत नाही. आणि जर आपण व्यायाम केला तर आपल्याला भरपूर भूक लागेल, जे आपल्या शरीरामध्ये आग निर्माण होईल. खाण्यासाठी जी आग निर्माण होण्याची गरज असते, म्हणजे तुम्ही म्हणता ती आग नाही तर आतमध्ये पोटामध्ये भूक लागणं ही जी प्रक्रिया आहे ती आपल्याला मोठ्या प्रमाणात सुरू होणार आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला भूक लागणार आणि आपण खूप चांगल्या प्रकारे आपण जेवण करू. म्हणजे व्यायामामुळे आपल्याला चांगली भूकसुद्धा लागते. कोणत्याही प्रकारचे टॉनिक घेण्याची आपल्याला गरज लागत नाही. आणि अन्नपचन सहजची. आणि अन्नाचं पचन, बरोबर आहे, अन्नाचं पचन सहज होणार. जर तुम्ही व्यायाम केला ना तर तुमचं पोटसुद्धा चांगल्या प्रकारे साफ होणार. बऱ्याच जणांना बघा पचनाची समस्या येते की माझं पोट साफ झालं नाही, पण तुम्ही व्यायाम कराल तर तुम्हाला लगेच पोट साफ होईल. म्हणजे पोट साफ होणं हे आपल्या शरीराला खूप महत्त्वाचं आहे. पोट साफ ज्याचं चांगल्या प्रकारे होत असेल त्याला कोणतेही आजार होत नाहीत. त्यामुळे व्यायाम केला तर तुम्हाला चांगली भूकसुद्धा लागेल आणि तुमचं जे अन्नाचं पचन आहे ते सुद्धा चांगल्या प्रकारे होईल. मग अन्नपचन होण्यासाठी कोणतेही औषध घेण्याची गरज नाही. आता पुढे शब्दार्थ पाहूया. सूत्र महत्त्वाचा विचार. वैरी शत्रू, सर्वतोपरी सर्व प्रकारे, व्यायामविन म्हणजे व्यायामाशिवाय, सात्विक म्हणजे सकस. आता विकारी आजारी,
अग्निदीपन म्हणजे आग प्रज्वलित होणे. आता पुढे आपण प्रश्न पाहूया. प्रश्न एक चौकट पूर्ण करा. आता उत्तर सांगा मला. आरोग्य देणारी काय आहे? तर आरोग्यदायी. वैरी मानावा, कोणाला वैरी मानावा? तर आळस. आळसाला काय म्हणावा? वैरी. बघा उत्तर. आरोग्य देणारी आरोग्यदायी, वैरी मानावा आळस. तुम्हाला इतकी समजली कविता. आता आपण 2 कडवच फक्त आपण कविता पाहिली. पुढची जी उर्वरित कविता आहे ती पुढच्या तासाला आपण पाहूया. ठीक आहे. ठीक आहे.